काँग्रेसचं काय म्हणणं आहे हे तुम्ही ऐकलं. मात्र समीर बाकरे, मला सांगा, आंदोलनात राजकीय पक्ष सहभागी झाले म्हणून विद्यार्थ्यांच्या मागण्या दुय्यम ठरतात का हो? मला सांगा ना, गेल्या कित्येक दिवसांपासून हे विद्यार्थी त्या ठिकाणी आंदोलन करताना दिसत आहे. आज पंतप्रधान ज्या वेळेला आश्वस्त करता की फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून हे सगळं सोडवलं जाईल, हा फास्ट ट्रॅक यायला इतका उशीर का झाला? फास्ट ट्रॅक संदर्भामध्ये या आधी निर्णय घेतला असता तर आज देशाला ही आंदोलनं पाहावी लागली नसती, विद्यार्थ्यांना मार खावा लागला नसता आणि इतका प्रश्न चिघळलाच नसता जर वेळीच धर्मेंद्र प्रधान यांच्या बाबतीत काही निर्णय झाला असता. समीर बाकरे, बघा विशालजी, मला एक सांगायचं आहे की पहिली गोष्ट अशी आहे की जी नीटची परीक्षा आहे ती जी पेपर लीक झाला ते सरकारने पुढे आणलं ना. आणि फास्ट ट्रॅक जे आहे ते फास्ट ट्रॅक एन्क्वायरी झाली, सीबीआय एन्क्वायरी झाली, त्याच्यात जे 13 लोकांना एसआयटीने पकडलं, त्यांना त्यांच्यावर आरोपपत्र दाखल होतं आणि आता फास्ट ट्रॅक मध्ये त्यांना शिक्षा होणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रश्न आहे ते आम्हाला जेव्हा कळलं तर तेव्हा तर आम्ही री एक्झाम घेतली आणि ती री एक्झाम सक्सेसफुल झाली. 11 लाख लोक विद्यार्थी त्याच्यात पास झालेले आहे. तर पहिला प्रश्न आहे. आणि मला असं सांगायचं आहे, विद्यार्थ्यांच्या भविष्याचं राजकारण करतात आहे, यांच्यामध्ये स्पर्धा लागली आहे. म्हणजे आप पार्टी, काँग्रेस पार्टी तिकडे, समाजवादी पार्टी इकडे, महाराष्ट्रात उभाटा यांची स्पर्धा लागली आहे की विद्यार्थ्यांचं आंदोलन कोण हायजॅक करतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1949 मध्ये जेव्हा आपली घटनाचं त्यांचं समारोपीय भाषण होतं त्याच्यात काय म्हटलं होतं? त्यांनी म्हटलं होतं ग्रामर ऑफ म्हणजे अराजकता जे आहे ते तुम्ही हे नाही घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे कसं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की तुम्ही आंदोलन हे कायद्याच्या चौकटीत करा. आंदोलनाला हिंसा जर केली तर त्याच्यात तुम्हाला ग्रामर ऑफ अनार्की झालं. कसं ऐकून घ्या ना, ऐकतोय ना. दुसरी गोष्ट अशी आहे की आज योगेंद्र यादव आयडिओलॉग जे आहेत ते सीजेपीचे आणि राहुल गांधींचे फार जवळचे आहे. ते असं म्हणतात की डेमोक्रेसीचं फ्युचर आता संसदमध्ये नाही सडकवर येईल आणि आम्हाला आता रेझिस्टन्स करू, आम्ही इलेक्शनमध्ये बिलीव्ह नाही करणार. तर मला काँग्रेस पार्टीला विचारायचं आहे की ते या आयडिओलॉजीला सबस्क्राईब करतात का? बघा, प्रधानमंत्री मोदीजींनी इतके रिफॉर्म्स केले, IIT, IIM, मेडिकल कॉलेज, युनिव्हर्सिटी 2014 ते आतापर्यंत डबल झाल्या ना. आज मला सांगा, एज्युकेशनचं बजेट काँग्रेसच्या काळात 8,000 कोटी होता, ते 1,40,000 कोटी झालाय. तर इतके रिफॉर्म्स केले आणि स्टुडंट्सच्या चर्चा करायला तयार आहे, संसदेत सरकार चर्चा करायला तयार आहे. तुम्ही एक्सपोज करा ना, तुम्ही सरकारला एक्सपोज करा. मला बोलू द्या ना. ऑलरेडी ऐकलं. हे जबाबदारी कुणाची? जबाबदारी कुणाची? नीट पेपर. समीर बाकरे, मी आपल्याला पूर्ण वेळ देतोय. त्यांचा प्रश्न एवढाच आहे की सरकारने हे सगळं उत्तरांती केलेलं नाही. धर्मेंद्र प्रधान राजीनामा का? रुबेनजी, आपण आता उत्तर घेऊयात. समीरजी, पूर्ण करा. विशालजी, या चर्चेला काही अर्थ नाही जर मला सतत हे मध्ये मध्ये बोला ना. समीरजी बोला. बघा, काँग्रेस पार्टी आज त्यांना असं वाटतं आपल्याकडे आंदोलनाचं क्रेडिट कोणी घेऊन जात आहे म्हणून राहुल गांधी मैदानात उतरले. अरे, काँग्रेसच्या काळात राजस्थानमध्ये 19 मधनं 17 पेपर लीक झाले, कितीतरी पेपर लीक झाला. शेवटी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 2017 मध्ये एनटीए बनवली. एनटीएने 275 परीक्षा आतापर्यंत घेतल्या आणि 6.5 करोड विद्यार्थी आतापर्यंत बसले आहे. आता 3च महिन्यात सीईटी आणि एक युजीसीची परीक्षा घेतली, त्याच्यात 13-14 लाख लोक बसले होते, 6-7 लोक बसले, ती पण सक्सेसफुल झाली. आणि नीटचे पेपरचे जे गुन्हेगार आहे काँग्रेस पार्टीच्या एका मोठ्या परिवाराशी संलग्न निघाले. त्यांचा म्होरक्या कोण होता? तो मोठेगावकर सर होते. त्यांचा कोणाशी संबंध आहे जग जाहीर आहे. तर मला असं म्हणायचं, सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याची गंभीर आहे. आम्ही विद्यार्थ्यांशी चर्चा करायला तयार आहे. सरकार गंभीर आहे म्हणता तुम्ही, आणि तुम्ही राजीनामा देताय. जबाबदारी कुणाची आहे? शिक्षा मंत्री कोण आहे? प्रधानमंत्री कोण आहे? पंतप्रधान कोण आहे? चर्चेपासून का पळताय? तुम्ही चर्चेपासून का पळताय? सरकारला तुम्ही राजीनामा द्या, त्यावर सखोल चर्चा होऊ द्या. म्हणजे बघा, तुम्ही स्टुडंटचं भविष्य वेठीस धरून अशी चर्चा नाही होत. सरकार प्रत्येक विषयावर चर्चा करायला तयार आहे. अण्णाजींचं आंदोलन होतं तेव्हाही त्यांनी एक लोकपालचा मसुदा दिला होता. समीरजी, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येईल. विकास लवांडेंना मला पुढचा प्रश्न आहे. या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.